अयोध्या येथे अभिमंत्रित झालेल्या अक्षदा कलशाची धडगाव शहरात भव्य शोभायात्रा। अक्षदा कलशाचं 21 जोडप्यांच्या हस्ते पूजन। 1 जानेवारी ते 15 जानेवारी दरम्यान जिल्हाभरात या अक्षदांचं घरोघरी होणार वाटप। येत्या 17 जानेवारीपासून अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेला सुरुवात होणार आहे। तसेच 22 जानेवारीला या मंदिराचा भव्य दिव्य असा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे। याच पार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषदेच्या वतीने कलश यात्रेचं आयोजन राज्यभरात करण्यात येत आहे। अयोध्या येथे अभिमंत्रित झालेल्या अक्षदा कलश आणि निमंत्रण पत्रिका यासोबतच भगवान राम यांच्या प्रतिमेचं धडगाव शहरात आगमन झालंय। विश्व हिंदू परिषदेच्या वतीने नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव शहरातून भगवान श्रीराम यांच्या अक्षदा कलशाची भव्य शोभायात्रा काढण्यात आली। या शोभायात्रेचं ठिकठिकाणी स्वागत करण्यात आलंय। या अक्षदा कलशाचं 21 जोडप्यांच्या हस्ते पूजन करण्यात आल्याचं असून 1 जानेवारी ते 15 जानेवारी दरम्यान या अक्षदांचं घरोघरी जाऊन जिल्हाभरात वाटप करण्यात येणार आहे। या शोभायात्रेत महिलांनी डोक्यावर अक्षदा कलश घेत जय श्रीराम नावाचा घोष येत्या अंश शुक्ल पौर्णिमेला अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्राच्या बालरूपाचं मूर्तीचं प्रतिष्ठापना होणार आहे। त्या निमित्ताने अभिमंत्रित झालेल्या अक्षतांचं निमंत्रण पत्रिका व राम मंदिराच्या प्रतिमेचं आपल्या धडगावमध्ये आगमन झालेलं आहे। आज धडगाव शहरामध्ये रामलल्लाच्या या अक्षत कलशाचं शोभायात्रेनं स्वागत करण्यात आलेलं आहे। शोभायात्रेनंतर 21 जोडप्यांच्या हस्ते या कलशाचं पूजन होऊन या अभिमंत्रित केल्या जाणार आहेत आणि दिनांक 1 जानेवारी ते 15 जानेवारी या दरम्यान पूर्ण धडगाव प्रखंडामध्ये घरोघरी या अक्षताचं वाटप कार्यकर्ते करणार आहेत। आणि त्या दिवशी 22 जानेवारीला आपण सर्वजण आपल्या गावामध्ये असतील त्या सर्व मंदिरामध्ये आपण पूजन, हवन, राम रक्षा, हनुमान चालीसा त्या सर्वांचं पठण करणार आहोत। दीपावलीसारखा संपूर्ण शहर सजणार आहे। मंदिरे सजले जातील, घरं सजले जातील आणि त्या दिवशी प्रत्येक घरासमोर किमान 5 दिवे लावून दीपावली साजरी केली जाईल आणि आनंदोत्सव साजरा केला जाईल। 500 वर्षानंतर रामचंद्र प्रभूची पुन्हा प्रतिष्ठापना होण्याचा योग आलेला आहे। तर संपूर्ण भारतवासी या आनंदामध्ये या आनंदोत्सवामध्ये सम्मिलित होऊन खूप मोठा आनंदोत्सव साजरा करणार आहे। जय श्रीराम नामाचा जयघोष केलाय। लोकनायक न्यूज करता प्रतिनिधी राहुल शिवदे, तळोदा, जिल्हा नंदुरबार। लोकनायक न्यूज